मलकापूर मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी आपण बघतोय राजेश एडके काँग्रेसकडून निवडणूक लढले आहेत आणि राजेश एडके संभाव्य आमदार असतील असं दिसतंय। चैनसुख संचेती यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागू शकतो। शिंदे गटाकडून चैनसुख संचेती निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, परंतु चैनसुख संचेती यांना पुन्हा काही मलकापूरचे नागरिक आमदार करण्यासाठी म्हणून पसंती देत नाहीत, तर त्यांनी काँग्रेसच्या राजेश एडके यांना पसंती दिलेली आहे। संभाव्य आमदार राजेश एडके असतील असं मलकापूरच्या नागरिकांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे आपण संभाव्य आमदार म्हणून राजेश एडके यांचं नाव इथं पाहतोय आणि चैनसुख संचेती यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे। नक्कीच मलकापूरचे सर्व मतदार हे शिंदे गटाच्या पाठीशी उभं न राहता काँग्रेसच्या पाठीशी का उभे राहिलेले आहेत, संभाव्य कारण आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे चैनसुख संचेती विरुद्ध काँग्रेसचे राजेश एडके यांच्यामध्ये सरळ लढत दिसून आली। यामध्ये चैनसुख संचेती हे पाचव्यांदा या निवडणूक रिंगणामध्ये उभे राहिले आहेत। मागील 5 वर्षाच्या गॅपमध्ये काँग्रेसचे राजेश एडके हे निवडून आले होते। त्यामुळे यामध्ये विकासाचा जो झंझावात राजेश एडकेंनी या मतदारसंघामध्ये दाखवला, त्यामुळे यावेळेस त्यांची सरशी लागण्याची शक्यता आहे। म्हणजे चैनसुख संचेती विरुद्ध राजेश एडके, भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत सरळ दिसून आले। त्यामध्ये राजेश एडके हे यांना त्याचा फायदा होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे।